आपण नेहमी जास्त करून तिखट साबुदाणा खिचडी बनवतो. तर आज आपण एकदम मस्त अशी गोड साबुदाणा खिचडी कशी बनवतात ते बघूया. श्रावणी सोमवारला बरेच जण तिखट खिचडी खात नाहीत. का त्याला भूक सहन नाही होत. तर अशा प्रकारे तुम्ही गोड खिचडी नक्की बनवा. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे सकाळीच मी साबुदाणा भिजून घेतलेला आहे. अंदाजेच घेतलेला आहे. चांगलं भिजलेलं आहे. त्यात नाही का थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे. थोडेसे बदाम आहे आणि पिस्ता आहे. इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे अर्धी वाटी. म्हणजे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅस आपण ऑन करून आता शेगडीवरती पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन गरम होताच त्यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. साजूक तुपातच मी गोड खिचडी बनवणार आहे. तर खूप छान खिचडी तयार झालेली होती. तूप गरम झाल्यानंतर त्यात जे ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले होते, बदाम आणि पिस्ता, ते तुपामध्ये फ्राय करून घेऊया थोडंसं. त्यानंतर जे साबुदाणा आपण भिजून घेतलेला होता ते टाकून घेऊया. साबुदाणा एकदम मोकळा भिजलेला आहे. ड्रायफ्रूट्स तुमच्याकडं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. हे सगळं मिक्स करून घेऊया. खिचडीला जास्त तूप नाही लागत. 1 चमचा तूप टाकलेलं आहे मी. तुम्ही तुपाच्या जागी तेल पण टाकू शकता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. नंतर जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं आपण, शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून. या श्रावण महिन्यात तुम्ही एकदा तरी अशी खिचडी नक्की बनवून बघा. खूप छान होते. सगळं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर जी साखर घेतलेली होती अर्धी वाटी ते टाकून घेऊया. मला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. कमी गोड आवडत असेल तर कमी टाकू शकता. पण आता सगळं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. तुम्हाला जर गोड साबुदाणा खिचडी जास्त मोकळी आवडत असेल तर त्यावर झाकण न ठेवता असंच मिक्स करून घ्यायचं. नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. मी थोडेसे साखर टाकलेली आहे ना, त्यामुळं थोडंसं झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे. थोडीशी ओलसर होते. साखरेचं थोडंसं पाणी सुटते. त्यामुळं खूप छान होते ही खिचडी. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता. त्यानंतर मी 1 चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. ते पण खूप छान लागते त्याच्यात. तुम्हाला जर मोकळी खिचडी हवी असेल तर या स्टेजवर गॅस बंद करून घ्यायचं. ही खूप छान मोकळी अशी गोड खिचडी झालेली आहे. मी परत झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे. झाकण काढून बघू आता खिचडी कशी झालेली आहे. थोडंसं पाणी सुटलेलं आहे साखरेचं. थोडीशी अशी ओलसर खिचडी तयार झालेली आहे. आपली मस्त गोड साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खूप छान टेस्टी अशी साबुदाणा गोड खिचडी तयार झालेली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे. खूप छान दिसत आहे. त्याहूनही खायला खूप टेस्टी झालेली होती.